वदनी दोषदाती भोगादुराचारी विषयी असक्त संत कृपे करीत उद्धरती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवडी नाव घेता वदनी दोषदाती अखंडित नावा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये सत्संगती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवडी नाव घेता वदनी दोषदाती विठ्ठला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारे उद्धरावया आले दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवडी नाव घेता वदनी दोषदाती पांडुरंगाची लाडकी भक्त शिरोमणी श्री संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन आणि संतांचं स्वरूप वर्णन करणारा सुंदर अशा प्रकारचा लहान परंतु लक्षवेधी अभंग आहे. विठ्ठला या जगतामध्ये सगळ्यात मोठी शक्ती जर कोणती असेल तर तिचं नाव आहे संत शक्ती. संतांपेक्षा या जगतामध्ये कोणीही मोठा नाही. अभ्यासू लोक यावर कदाचित शंका प्रदर्शित करू शकतात की का हो महाराज आम्ही पुराणांचा रांगोळा घेतलाय संत मुखातून अनेक वेळा श्रवणात आलेला आहे की या जगतामध्ये ज्याने सृष्टीची निर्मिती केली तो परमात्मा सर्वात मोठा सांगितलेला. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्र आपुल्या नवे नवे या देवाचं श्रेष्ठत्व काही प्रमाणावरून निरोबायांनी असे सिद्ध केलेलं आहे की इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळामुळे तोहा जोडीला सांगा की पण एवढा सर्वश्रेष्ठ परमात्मा असताना की ज्याने सृष्टीची निर्मिती केली सृष्टीच्या आरंभी कोणी नव्हतं प्रलयानंतर याच्याशिवाय कोणी राहणार नाही आणि वर्तमान काळाशिवाय मध्ये ज्याच्या आज्ञेशिवाय कुठलीही घडामोड होऊ शकत नाही अशी अकुंठित सत्ता या सत्ताधीश परमात्म्याची असताना तुम्ही मोठेपण या परमात्म्याला न देता संतांना कशासाठी देतात. जिज्ञासू लोकांची अभ्यासू लोकांची शंका असू शकते. याचं समाधान असे बापू परमात्मा मोठा आहे सार्वभौम सत्तेचा आहे ही गोष्ट निर्विवाद त्याला कोणी नाकारू शकत नाही. परंतु परमात्मा जरी सर्वात मोठा असताना परंतु आमच्या संतांचं श्रेष्ठत्व त्यामध्ये आहे की या परमात्म्याला जर आमचे संत आमचे ज्ञानेश्वर माऊली आमचे जगद्गुरु तुकोबार आहे आमचे नाथ महाराज आमचे सावता महाराज आमचे गोरोबा काका आमचे नामदेव महाराज आमचे चोखो महाराज असे संत जर समोरून येताना या देवानं बघितलं ना तर हा देव काय करतो माहितीये घाली दंडवत स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो आणि या आमच्या महाश्रेष्ठ वैष्णवांना संतांना साष्टांग प्रणिपात करतो निरभिमानी वृत्तीनं. म्हणून परमात्म्यापेक्षा आमच्या संतांचं श्रेष्ठत्व काही आढळलेलं आहे. आणि संतांच्या श्रेष्ठत्वाच्या बाबतीमध्ये पुन्हा जर एखादी उक्ती राखवायची झाली ना तर लक्षात घ्या
या संतांना कुठेही गेले तरी मान्यता आहे. अरे देव मोठा आहे, परंतु देव हा राक्षसाच्या सभेत मान नाहीये. आमच्या संतांना राक्षसाच्या सभेत जाऊ द्या का देवांच्या सभेत जाऊ द्या, वैकुंठात जाऊ द्या का यमलोकात जाऊ द्या, मान्यता आहे. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येती दया जन्म मरण घती नाही चित्ती मरणो वैकुंठीचे जर सदा चिंतितांनी काही येथे येते हरीचे दास. आणि यमाच्या सभेत जरी गेले ना तरी हा योग्य आमच्या वैष्णवांना संतांना साष्टांग प्रणिपात करून हात जोडतो, यांच्या भेटीची प्रतीक्षा करतो. अनेक प्रमाण आहेत. म्हणून या संतांचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, या संतांचं सागरासारखं सखल हृदय आणि या संतांची जनतेकडे पाहण्याची करुणामय दृष्टी, या साऱ्या गोष्टींचा आढावा नामदेवांनी अभंगातून घेतलेला आहे. असे जे साधक व्यक्ती या संतांचा अधिकार लक्षात घ्यावा यासाठी नामदेवरायांच्या दरबारात जाते. शिष्टाचाराला अनुसरून पहिल्यांदा नामदेवरायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि हात जोडून बोलते, नामदेवराय संतांचं वैशिष्ट्य संतांचं महत्व मी अनेक लोकांच्या अमृतवाणीतून ऐकलंय, परंतु संतांचं स्वरूप आणि संत अवताराला कशासाठी येतात हे माझं अजूनही लक्षात आलेलं नाही. तर त्यांचं स्वरूप आणि कार्य कशा स्वरूपाचं आहे ते आम्हाला सांगू ना. नामदेवरायांनी त्या साधकाचा चेहरा मोहरा लक्षात घेऊन अधिकार पैसा करू उपदेश या नियमाचं उल्लंघन न करता असा उपदेश दिला की बाबा संतांचं स्वरूप जर तुला सांगायचं झालं आणि संतांचं कार्य जर सांगायचं झालं तर एकाच वाक्यात सांगतो. ते वाक्य नामदेवरायांच्या अमृतवाणीतून निघालेलं अभंगाचं
संत जगी अवतरणे बुद्धरावया आले तीन जना. नामदेव यांच्या सरळ लेखणीप्रमाणे कुठलीही तिरपी तारपी प्रमाण न म्हणता सरळ आपण अभंगाच्या पहिल्या शब्दापासून सुरुवात करूया. संतांचं स्वरूप आमच्या नामदेवरायाने असं सांगितलं ब्रह्ममूर्ती. ते जे संत आहेत ते ब्रह्ममूर्ती आहे. आता मूर्ती म्हटलं की हा शब्द थोडासा आपल्या भारतीय संस्कृतीच्या माणसाला बुचकळ्यात टाकण्यासारखा आहे. कारण मूर्ती म्हटलं की आपल्या भारतीय संस्कृतीच्या माणसाच्या डोळ्यासमोर एक आलंबन किंवा आकार उभा राहतो. आणि आकार एखाद्या पदार्थाचा असतो. म्हणून मूर्ती या शब्दाचा अर्थ जर लक्षात आणून द्यायचा झाला तर मूर्तीचे प्रकार किती व कोणते आणि नामदेवराय जी मूर्ती सांगते तो पदार्थ आहे का काय आहे त्यावेळेला बघायचं. आता मूर्ती म्हटली की मूर्तीचे प्रकार श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या 27व्या अध्यायामध्ये सांगितलेले. मूर्तीचे आपल्या शास्त्रामध्ये 8 प्रकार आहेत. शैली दारुमयी लौही लेप्या रेख्याच्या सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमा सुरविधा स्मृतः. शैली म्हणजे शिळेची मूर्ती, दारुमयी म्हणजे लाकडाची मूर्ती, लौही म्हणजे लोखंडाची किंवा सप्तधातूची मूर्ती, पुढची हिरे रत्नमाळी अशा मौल्यवान धातूंची मूर्ती, पुढची सैकती म्हणजे वाळूची मूर्ती. त्यानंतर लेप्या, लेप्या म्हणजे एखाद्या कारागिरानं लिंपलेली म्हणजे अलीकडची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती. पुढची लेख्या म्हणजे एखाद्या चित्रकारानं कागदावर किंवा भिंतीवर चितारलेली किंवा काढलेली मूर्ती. आणि या 7 मूर्त्यांव्यतिरिक्त अशी एक सर्वश्रेष्ठ मूर्ती भागवतात दाखवलेली आहे. तिचं नाव आहे मनोमय मूर्ती. पण या 8 मूर्तीमध्ये ब्रह्म नावाचा उल्लेख कुठेच नाहीये. मग नामदेवराय ही जी ब्रह्ममूर्ती सांगताय ही जगावेगळी आहे कशी? तर यामध्ये काही वेदांत सांगायची गरज नाही, कोणतीही प्रक्रिया मारून लोकांना बुद्धिभेद करायची गरज नाही. ब्रह्म शब्दाचा अर्थ जसा संतांनी सांगितला की ब्रह्म जसं असंग निर्विकार आहे, ब्रह्म जसं नित्य शुद्ध मुक्त आहे, त्याच पद्धतीनं जगाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेले संत असंग निर्विकार आहे, ते नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आता असंग निर्विकार हा शब्द लक्षात घेण्याकरता पत्र विवांभसा, जसं ब्रह्म हे जगावेगळ्या ब्रह्माचं स्वरूप तुम्हाला सांगायचं झालं, परमात्म्याचं स्वरूप सांगायचं झालं तर गीतेचा दुसरा अध्याय लक्षात आला की त्या परमात्म्याचं स्वरूप असं सांगितलेलं आहे की नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदयन् दापो न शोषयति मारुतः अच्छेद्य यम राह्ययम् अक्लेद्य शोषयेव च नित्य सर्वगतस्थान व्रजवयम् सनातनः. जो शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, पाण्याने ओला होत नाही, वाऱ्याने सुकला जात नाही, असं जे अविनाशी तत्व आहे असे परमात्मा स्वरूप करते. त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. ब्रह्माचं सर्वश्रेष्ठ स्वरूप. जसं कमळाचं पान पाण्यात असतं परंतु पाण्यापासून रिक्त असतं, त्याच पद्धतीने या ब्रह्माच्या बरोबरीला आपल्या संतांची तुलना करायची झाली की तुकिता तुला नेशी ब्रह्म दुखाशी आहे असाही तुम्ही समन्वय लावला. तर ब्रह्म जसं असंग निर्विकार आहे तसे आमचे संत ज्या संसारात जरी तुम्हाला दिसत असते तरी त्या पद्मपत्रा सारखे ते संसारापासून अलिप्त असतात. सत्यवादी करी संसार सगळं अलिप्त पहा आमच्या जगद्गुरु तुकोबा यांचं चरित्र, आमच्या नामदेवरायांचं चरित्र, आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र. सगळ्यांनी संसार केलाय परंतु संसाराची आसक्ती त्यांची कुठेही कोणत्याही चरित्रात नाही. संसारापासून आली. म्हणून ब्रह्म जसं असंग निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे, तसे हे संत आहेत. हरी तैसे हरीचे दास. बाकी नाही. कारण तुकोबायांचं प्रमाण ज्ञानोबायांचं प्रमाण सर्वश्रेष्ठ. विठ्ठला ब्रह्ममूर्ती आहे. ब्रह्ममूर्ती शब्दानं संतांचं स्वरूप सांगितलं परंतु पुढचा शब्द आहे संत. आता संत शब्द आपल्याला बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये, बऱ्याच लोकांच्या बॅनरवर, बऱ्याच लोकांच्या पुस्तकामध्ये स्वतःच्या नावापुढे लावलेला दिसतो. कारण संत शब्द इतका सोपा करून टाकला लोकांनी. आता ज्ञानोबा तुकोबारायांची जागा आपण घेऊन टाकली.
पावित्र्य पाडलेलं आहे त्याबद्दल वाद नाही, परंतु तुम्ही उत्तर भारतात गुजरात मध्ये राजस्थानात जर गेलात तर कथाकारांच्या नावासमोर सर्रास संत शब्द लावला. टीका टिप्पणी करायचा विषयच नाही, परंतु चिकित्सा मात्र झाली पाहिजे. पहिल्यांदा संतांची लक्षण लक्षात घ्या. संत कोणाला म्हणतात? आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या सर्वांच्या आवडीच्या भाषेत बोलायचं तर जे काय रंगले गाजले त्याशी म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे तोच संत सोशी जगाच्या. आमच्या नाथ महाराजांच्या लेखणीप्रमाणे जर संतांची लक्षणं सांगायची झाली ना तर नाथ महाराज असे सांगतायत. संत तोची जाणा जगी संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ती दया कशी असायला पाहिजे? आता दयाचे ऐशी पूर्ण जन्मिका ऐशी निवविता न कळशी साने थोर माऊलींच्या वचन बोलाय. त्यानंतर संतांचं दुसरं लक्षण नाथ महाराज करतायत. जयावासी नित्य शांती संत जाणा आत्मस्थिती ज्याचे गेले काम क्रोध तोची संत जगी सिद्ध. अतिशय साधे सोपे शब्द आहेत, परंतु अंतःकरणाला पाझर होणाऱ्या एखाद्या संतांची वाणी आहे. विठाला विठाला ब्रह्मरूप गाण हे जी साधूचे लक्षण नाथ महाराजांनी अशा सोप्या भाषेत केलेली लक्षण आहेत. भागवतामध्ये पुन्हा संतांची लक्षणं सांगितलेली आहेत. कृपानुरकृत द्रोह स्थितीक्षु सर्वदेहि सत्यसारू नवोद्यात्मा सहस्र उपकारकः. सगळीकडे याची समदृष्टी आहे. गीतेच्या श्लोकाप्रमाणे बोलायचं झालं तर शुनी जैव शिव पादेच पंडितः समदर्शिना त्याला किंवा संतांची सोपी व्याख्या जर द्यायची झाली तर आम्ही नेहमी देत असतो की या जगतामध्ये असे 4 वर्ग आहेत. पामर, जिज्ञासू, मुक्त आणि संत. जो नेहमी दुःख भोगत असतो त्याला पामर म्हणायचं. दुःखाच्या पलीकडे जाण्यासाठी जो प्रयत्नशील असतो त्याला जिज्ञासू म्हणायचं. दुःखाच्या पलीकडे जाऊन जो स्वस्थ बसलेला असतो त्याला मुक्त म्हणायचं. आणि जगाचं दुःख घालवण्याकरता जो रात्रंदिवस तळमळ करतो त्याला संत म्हणायचं. मग असे जे संत आहेत ब्रह्ममूर्ती संत जगामध्ये अवतीर्ण झाले, जन्माला आले, परंतु अवताराला येण्याचं त्यांचं प्रयोजन काय, हेतू काय, उद्देश काय नामदेवरायांना विचारलं. कारण आपण नेहमी ऐकत असतो की या जगतामध्ये 3 प्रकारचं चैतन्य वास्तव्य करतात. पहिलं देव चैतन्य, दुसरं संत चैतन्य, तिसरं जीव चैतन्य.
आपल्या महिमेमध्ये राहणारं जे चैतन्य त्याला देव चैतन्य म्हटलं जातं. पूर्व कर्मानुसार पाप पुण्याचा फलभोग घेण्याकरता ज्या चैतन्याला जन्माला येण्याची शक्ती असते त्याला जीव चैतन्य म्हटलं जातं. आणि या जीव चैतन्याला सुख दुःखाच्या तडाख्यातून जन्म मरणाच्या भोऱ्यातून सोडवण्याकरता जे चैतन्य रात्रंदिवस तळमळ करीत असतं त्याला संत चैतन्य म्हटलं जातं. आपण ह्याही प्रस्तावना ऐकत आलात की देवाला अवताराला आणावं लागतं, तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. आगा कर्मीदायी मुरावे जाय ही सुख दुःखी फळावे दया ते भोगा यावा वया यावे देहा येता याचा काही विस्तार केला पाहिजे असं काही भाग नाहीये. आणि संत आपणहून अवताराला येत असतात, परंतु आपणहून अवताराला येणाऱ्या संतांच्या अवताराचं प्रयोजन काय? जसं देव अवताराला येतो तर भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूंचं परित्राण, दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना या तीन हेतूपूर्ती करता तो परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण करतो. या भगवद्गीतेचं प्रसिद्ध वचन सर्व भारतवर्षात जन्माला प्रत्येकाच्या कानात आहे. तसं संत अवताराला आले, परंतु अवताराला येण्याचं त्यांचं प्रयोजन काय? तर ते प्रयोजन अतिशय सोप्या भाषेत नामदेवराय सांगतायत. उद्धरावया किंवा अवतार तुम्हाला धराया कारण उद्धराया जन जगीव किंवा महादोषी कोणतंही प्रमाण तुम्ही म्हणू शकता. आता इथं उद्धराया आले दीन जनात. दीन जन म्हणजे कोण? कारण दीन हा जो शब्द आहे ना मराठी वाङ्मयामध्ये दोन पद्धतीने लिहिला जातो, परंतु दोन पद्धतीने जरी लिहित असला दिसायला जरी तो सारखा असला तरी अर्थ मात्र वेगवेगळा आहे. काही वेळेला शब्द एक असतो, वाक्य एक असतं, त्यातून निघारा जो घनित अर्थ असतो तो वेगवेगळा असतो. कल्पना करा, चोर आणि गुराखी या दोन व्यक्ती आहेत. हे दोघेही लोक एकाच वेळेला बोलतात की संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली हा एकच शब्द आहे, उच्चारणाऱ्या व्यक्ती दोन आहेत, परंतु दोघांच्या तोंडातून शब्द निघत असताना अर्थ मात्र वेगवेगळा आहे. ज्या वेळेला गुराखी म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला अर्थ असा आहे की आपल्या गाई घराकडे वळवल्या पाहिजे, आणि ज्या वेळेला चोर म्हणतो संध्याकाळ झाली त्यावेळेला आता आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे. त्याच्या बोलण्यातून हा अर्थ. तसं हा दीन जो शब्द आहे ना, काही ठिकाणी त्याला पहिली विलांटी असते आणि काही ठिकाणी दुसरी विलांटी असते, परंतु अर्थ वेगवेगळा आहे. ज्या वेळेला पहिली विलांटी असते दीनला त्यावेळेला दीन म्हणजे दिवस, आणि ज्या वेळेला दुसरी दीर्घ विलांटी असते त्यावेळेला दीन म्हणजे गरीब, दीन म्हणजे दुबळा, दीन म्हणजे दरिद्री, पामर किंवा आपल्याला सगळे पर्यायी शब्द आपल्याजवळ आहेत. पण आता इथं दीन म्हणजे दरिद्री, गरीब, दुबळा, पामर. गरीब कोण हो? दीन म्हणजे कोण? ज्याला अंगावर घालायला वस्त्र नाही तो दीन का? जो नागडा उडा फिरतोय तो दीन का? जो आडवाणी पायाला फिरतो तो दीन का?
ज्याला पोट भरून अन्न भेटत नाही तो देईन का? अरे बाबा, अंगावर वस्त्र न मिळणं, पोटभर अन्न मिळणं न मिळणं, त्यानंतर मानपान मिळणं न मिळणं, ह्या गोष्टी सगळ्या प्रारब्ध अधीन आहे. सगळी प्रमाण आपल्या डोळ्यासमोर आहे की अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. परंतु 3 शब्दात आमच्या संतांनी केलेला तात्विक अर्थ असा आहे की इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायण. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच विषयाकडे ज्याची चित्तवृत्ती आकर्षित झाली त्याच्यासारखा दीन जगात दुसरा कोणीच नाही. आता आपण दीन आहोत का मुक्त आहोत का शाह आहोत? मी उदाहरण सांगितल्यानंतर तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण आपण जरी स्वतः सुखी दिसत असतो, स्वतःला सुखी म्हणत असलो तरी आपण दीन आहोत किंवा नाही त्याचा पडताळा घ्यायचा. ज्याची चित्तवृत्ती विषयाकडे आकर्षित झाली तो कोणी का असेल त्याच्यासारखा दीन कोणीच नाही. या दीनतेच्या बाबतीमध्ये किरकोळ उदाहरण सांगून तुमच्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा पुराणातलं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो की दीन रावणासारखा भक्त, रावणासारखा बुद्धिमान आणि रावणासारखा भक्तिमान अजून जन्माला यायचा. रावणाला पुत्र आणि सुने म्हणण्याचे अधिकार फक्त संतांचा आहे. आपल्यासारख्या पांढऱ्याला त्याला सुने पुत्र म्हणायचं. रावणाची भक्ती इतकी आपली भक्ती आहे. आमच्या नामदेवरायांनी त्याला पुत्र म्हणावं, आमच्या तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी त्याला म्हणावं. आपला अधिकार आहे. कारण काही काही शब्द असे आहेत की ज्याच्या त्याच्या मुखातूनच ते शोधत असतात. कल्पना करा, आपले काही लोकांचे ऐकवत असेल, काही आमचे कीर्तनकार त्यांचा हरिपाठ पाठ नाही तेही चांगदेव महाराजांना कोऱ्या सांग्या म्हणतात. त्याला हरिपाठ नीट येत नाही तो बरं का. चांगदेव महाराज म्हणजे कोण? चांगदेव महाराज म्हणजे खेळणार. अरे ज्याने 14 वेळेला मृत्यूशी झुंज खेळून विजय मिळवलेला आहे, महान तपोनिधी, 1400 वर्ष तापीच्या तीरावर तपश्चर्या केलेली आहे, असे महान तपोनिधी असलेले योगी यांचे शिरोमणी चांगदेव महाराज. त्यांना कोऱ्या सांग्या म्हणण्याचा अधिकार मुक्ताईच ज्ञानेश्वर माऊलीचा आहे, आपला नाही. रावणाला काही बोलण्याचा अधिकार आपला नाही, तो या संतांचा आहे. परंतु बोलणं यासाठी आहे की रावणासारखा भक्तिमान, रावणासारखा बुद्धिमान अजून झाला नाही, होणार नाही. परंतु तोही दीन कसा झाला. पहिल्यांदा तुम्हाला रावणाची भक्ती सांगतो. आम्ही बऱ्याच वेळेला सांगितले, काही भक्तवंतांनी ऐकलेलं असेल की रामायणाच्या सुंदरकांडामध्ये त्या रावणाच्या भक्तीचा एक विषय आलेला आहे की ज्या वेळेला मंदोदरीच्या जन्माची कथा नाथ महाराज सांगतायत ना, त्यावेळेला रावणाच्या तपश्चर्याची काही माहिती त्यात दिलेली आहे की रावणाची भक्ती कशी आहे. एकदा रावणाची आई कैकसी, रावणाच्या आईचं नाव काय? कैकसी. हिने शिवरात्रीच्या महापर्वाला 5 धान्याच्या पिठापासून एक पंचमुखी शिवपिंड तयार केली आणि त्या शिवपिंडीची त्या आराधना करायला लागली. डोळे मिटले, अंतर्मुखतेने जप करायला लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ध्यानस्थ बसलेले. स्वर्गाचा अधिपती इंद्र चिंतेत पडला की ह्या म्हातारीचं तप जर सिद्धीला गेलं तर देव लोकांची सुटका कधी सोडणार नाही. आता रावणाला 31 कोटी देव ते आपल्या तुरुंगात ठेवलेले आहे आणि हिचं तप जर सिद्धीला गेलं तर पुन्हा देवांची सुटका कधी नाही. म्हणून देवांची सुटका करण्याकरता देवांची सहानुभूती म्हणून इंद्राने एक कपट केलं. हिच्या पुढे असलेली जी शिवपिंड आहे ती उचलली आणि दिली समुद्रात. आता चमत्कार असा की धान्यापासून पिठापासून बनवलेली पिंड समुद्रात फेकल्यानंतर विरघळायला पाहिजे का आहे तशी जायला पाहिजे. परंतु ती विरघळली नाही, गेली तशी पाताळ. आजही ती पिंड पाताळातले लोक हाटकेश्वर हाटकेश्वर के या नावाने पूजन करतात. नाथ महाराज रामायणात लिहितात. ती कैकसी ज्या वेळेला ध्यानातून जागे झाले ना त्यावेळेला आक्रोश करायला
समोरची पिंड कोणी नेली, माझ्या तपामध्ये विघ्न करणारा कोण? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून रावण धावत धावत आला आणि बोलतो, आई रडते कशा करता का? अरे म्हटले बाबा, हे राक्षसाचं कुळ सुखी राहावं, तुझं राज्य अबाधित राहावं एवढ्या करता शिवरात्रीचं महापर्व लक्षात घेऊन ही 5 धान्याच्या पिठापासून ही पंचमुखी शिवपिंड बनवली. कोण कपट वृत्तीला आला देव जाणे. त्याने माझ्या समोरची पिंड कुठे नेली काय मला कळत नाही. माझी पिंड मला आणू दे, मला माझं तप पूर्ण करायचं आहे. रावण आईची समजूत काढतो, आई तुझी पिंड कोणी नेली हे मला माहिती नाही. जर मला माहिती राहिलं असतं तर तो माणूस त्रैलोक्यात कुठे जरी राहिला असता तर त्याला मी काढून आणला असतं, शोधून आणला असतं आणि त्याला योग्य ती शिक्षा केली असती. म्हणून तुझी पिंड कोणी नेली हे मला माहिती नाही. त्या पिंडीचा हट्ट देणं सोडून आपल्या घरामध्ये सोन्याच्या पिंडी आहेत, चांदीच्या पिंडी आहेत, हिरे रत्नमाणी कशा मौल्यवान धातूंच्या पिंडी आहेत, पाण्यासारखे जे सूक्ष्म पदार्थ आहेत त्याच्या पिंडी आहेत. कोणती पिंड डोळ्यासमोर ठेव, कर तुझी भक्ती, कर तुझी आराधना. काही कशी हट्टी होती. ती म्हणायला लागली, हे बघ रावणा, मला दुसऱ्या पिंडींचा मोह काढू नको. मला अपेक्षित असलेली पिंड तुला आणून द्यायची असेल तर बघ, त्याचा दुसऱ्या पिंडीचा प्रलोभन मला लागू नको. रावणाचा नाही झाला. रावणानं आईचा समज काढण्याकरता पुन्हा युक्ती केली. आई तुझी पिंड कोणी नेली हे मला माहिती नाही, तुला घरातल्या पिंडी चालत नाही, परंतु तुझं तप पूर्ण होण्याकरता तुला भगवान शंकराचा आत्मलिंग आणून दिलं तर चालेल का? भगवान शंकराचा आत्मलिंग म्हणता बरोबर ती प्रसन्न झाली. आईची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान शंकराचा आत्मलिंग घेण्याकरता तो कैलास पर्वतावर जातो. हा काहीतरी हेतू घेऊन आलेला आहे हे पाहून भगवान शंकर त्या पर्णकुटीच्या बाहेर निघून जातात. 2 घटका होऊन जातात. भिकाऱ्यासारखा त्याच्या दारात बसलाय. भगवान शंकर बोलायला तयार नाही, पाहायला तयार नाही. मग त्या भगवान शंकराचं लक्ष केंद्रित करण्याकरता रावणाने एक अघोरी कृत्य केलं. आपल्या हातात असलेली तलवार ज्ञानमधून बाहेर काढली आणि आपल्या स्वतःच्या मानेवर ठेवली आणि मानेवर ठेवून वरून दणका दिला. दणका देता बरोबर प्रकार असा झाला, त्या तलवारीच्या तीव्र धारेनं त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. मुंडकी एका बाजूला, धड एका बाजूला. परंतु शेवटी राक्षस मग त्याने त्या तुटलेल्या मानेपासून आणि धडापासून जो मानेचा मज्जातंतू असतो की नाही, त्या मज्जातंतूची एक सुंदर विण्यासारखी तार बनवली आणि ती तार आपल्या बोटांनी छेदायला सुरुवात केली. मग त्या तारेमध्ये जो ध्वनी निघेल त्या तारेतून त्या स्वरामध्ये भगवंताची आळवणी करायला सुरुवात केली. आता पुढचा विषय मी तुम्हाला सांगत बसणार नाही. आपली स्वतःची मान तोडून मानेच्या मज्जातंतूची विण्यासारखी तार बनवून देवाची भक्ती करणारा कोणी आपल्यात आहे? आपण मानेचा मज्जातंतू त्या सोडून असलेल्या विण्याच्या तारा आपण व्यवस्थित मानेचा मज्जातंतू पुढे घेऊन बसला. एवढा मोठा भक्तिवान रावण, परंतु आदिशक्ती जगत जननी सीता मातेचं अपहरण करण्याकरता प्रवृत्त होतो. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे, विस्तारानं नाही बोलणार, की ज्या वेळेला ती शूर्पणखा विटंबिलेल्या अवस्थेमध्ये त्या लंकेत जाते आणि त्याच्या राजसभेत उभी राहिल्यानंतर बोलते, रावण झाला अरे तो राजा दशरथाचा मुलगा राम आणि लक्ष्मण या दोघांनी माझे नाक कान ओठ छाटलेले आहेत. माझा साम नावाच्या मुलाच्या पंचवटीत मारून फेकून दिलाय. तू मला मदत केली तर त्यांचा मला काहीतरी सूड घेता येईल. अरे जाऊ दे, आता न होणारी घटना घडून गेली, परंतु तुझी बहीण तू सार्वभौम सत्तेत असताना ही विटंबलेल्या अवस्थेत तुझ्या समोर उभे माझे नाक कान ओठ छाटलेले आहे. तो रावण तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. उलट तिला बोलतोय की ताई शूर्पणखे, आपण राक्षसपणा जन्माला आलो. राक्षसाला अनेक रूप घेता येतात. हे विकृत रूप टाकून दे आणि चांगलं तर कोणीतरी रूप धारण कर. त्या शूर्पणखेनं ओळखलं की आपल्या संकटाला मदत करायची याची इच्छा दिसत नाहीये. मग त्या रावणाचं लक्ष केंद्रित करण्याकरता ती शूर्पणखा दुसरी युक्ती तयार करते आणि बोलते, दादा अरे राक्षसाला अनेक रूप घेता येतात, त्याची मला तुझ्यापेक्षा चांगली जाणीव आहे. परंतु माझं बोलणं कळकळीचं कशासाठी हे सांगू. तू जरी लंकेचा अधिपती असला, तुझ्याजवळ 80,000 जरी बायका असल्या
आणि तुझी आवडती आणि मंदोदरी जरी असली परंतु ती जी मंदोदरी त्या रामाच्या सीतेच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही। सीता मातेचं नुसतं नाव काढता बरोबर सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन करता बरोबर त्या रावणाच्या डोळ्यासमोर पूर्वी पाहिलेली सीता हुबेहूब उभी राहते। यापूर्वी रावणानं किती वेळेला सीता बघितली होती माहितीये? या वेळेला यापूर्वी सीते म्हणजे शूर्पणखेनं वर्णन करण्याच्या अगोदर 2 वेळेला रावणानं सीतेला बघितलेली होती। एका स्वयंवराच्या वेळेला आणि एका पद्माक्ष राजाच्या घरी ज्या वेळेला सीता मातेने जन्म घेतला त्यावेळेला। मग पूर्वी पाहिलेली सीता त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि त्या सीता मातेचं रूप डोळ्यात येता बरोबर तो त्या सीता मातेच्या अपहरणाचा कट तयार करतो। आता हाही विषय विस्ताराने बोलण्याची गरज नाही, फक्त एवढंच की ज्या वेळेला रावणासारख्या भक्तिमानाची बुद्धी त्या रूप विषयाकडे आकर्षित होते त्यावेळेला भक्ती करणारा रावण सुद्धा 3 या संज्ञेला पात्र होतो। आमच्या संतांना नाही लागलं या भक्तिमानाला सुद्धा कुत्रा म्हणावं लागलं। आता हे रावणाला म्हणून उपयोग नाही। आता जसं गणिताचं समीकरण सोडवल्यानंतर आलेलं उत्तर निर्दोष आहे का सदोष आहे हे पाहण्याकरता पडताळा असतो, तसं रावणाची चित्तवृत्ती रूप विषयाकडे आकर्षित झाली तशी आपली चित्तवृत्ती शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयापैकी कोणत्या विषयाकडे आकर्षित झाली जाहीर नाही केलं तरी चालेल, परंतु आपापल्या मनाला विचारा आपण दीन आहोत का कोण आहोत? खऱ्या अर्थानं आपण दीन आहोत कल्पना करा। अरे डोळा दिला त्या भगवंताची मूर्ती पाहण्याकरता, हात दिले त्याचं भजन करण्याकरता, पाय दिले त्याची वारी करण्याकरता, मन दिलं त्याच्या पवित्र चरणाचं चिंतन करण्याकरता, तोंड दिलं त्या विठोबानं त्याची भजन करण्याकरता, परंतु आपलं तोंड भजन करताना जर दुसऱ्या गप्पा गोष्टी मारत असेल तर आपण दीन आहोत। आपले काम त्या विठोबाची कीर्ती न ऐकताना जर समजा बाकीचे शब्द दुसऱ्याची निंदा दुसऱ्याची नाराजगी ऐकत असतील तर आपण खऱ्या अर्थानं दीन आहोत। आपले डोळे त्याची मूर्ती न पाहताना कुठलं तरी व्यंगचित्र पाहत असतील तर का समजायचं की आपण खऱ्या अर्थानं दीन आहोत। आणि जर समजा आपली चित्तवृत्ती सतत दुसऱ्याच्या अहिताचं चिंतन करत असेल, पापकर्माकडे प्रवृत्त होत असेल तर आपणही खऱ्या अर्थानं दीन आहोत। म्हणून आपल्यासारख्या दीन लोकांचा उद्धार होण्याकरता हे संत अवताराला आलेले आहेत। उद्धरावया सगळ्यात मोठं पवित्र कार्य करणारे संत की जडजीवांच्या उद्धारासाठी ते निर्गुण निराकार स्वरूपापासून सगुण साकार रूप धारण केलेल्या परमात्म्यालाही दांडवत घालण्याची ज्याची इच्छा असते असे जे संत आहेत, असे जे संत आहेत त्या संतांचं श्रेष्ठत्व कसं आहे, त्यांचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व कसं आहे, त्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देत आहेत अभंगाच्या दुसऱ्याच्या Hare
अधिक ज्यांची वंदिती पायोनी नाम घेता वदनी दोष जाती. अरे या महाविष्णूच्या नाभी कमलातून जन्माला आलेला ब्रह्मदेव हे सुद्धा त्या संतांच्या पायाचं पायवणी म्हणजे तीर्थ प्राशन करतात. अरे आपल्या चरित्रातला एक भाग आहे ना की आमच्या ज्ञानोबाईंची सेवा घडावी म्हणून त्या ब्रह्मदेवानं सोपान काकांचा अवतार धारण केला की ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. त्या महादेवाला असं वाटतं की कोणत्या त्या निमित्तानं होईना ज्ञानोबाला माझ्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणून महाविष्णू आपला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती करतात. त्या आदिशक्तीला असं वाटतं की ज्ञानोबाला हे सांगतात मला ते डोळ्यासमोर पाहिजे म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई सगळे लोक या संतांच्या पायाचं तीर्थ घेतात. आणि बघा बघा एका महात्म्याच्या मुखातून असं एक उदाहरण ऐकलेलं आहे. वाचनात कुठं आलो नाही परंतु महात्म्याच्या मुखातून ऐकल्यावर ठाकराच्या मध्ये की संतांचं श्रेष्ठत्व असं आहे की ब्रह्मवृंद जरी लोक असले तरी त्यांना त्यांच्या पायाचं तीर्थ कधी काही घ्यावंच लागतं. त्या महात्म्याच्या मुखातून असं ऐकण्यात आलं की ज्या वेळेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभुरामचंद्र शबरी मातेच्या आश्रमाला भेट द्यायला गेले. शबरी मातेनं काय काय आदर आतिथ्य केलं आपल्या सर्वांना जाणीव आहे. बसायला फुलांची शय्या तयार केली, तृणशय्या तयार केली, प्रेमानं चरण प्रक्षालन केले. खायला काय द्यायचं म्हणून जंगलातली मोरं तोडून आणली परंतु ती आंबट बरं जर माझ्या प्रभूनं खाल्ली काही परिणाम झाला तर ते चांगलं होणार नाही म्हणून गोड बरं माझ्या प्रभूनं खाल्ली पाहिजे म्हणून दातानं कुरतडून खात्रीशीर गोड गोड तोडून आणली आणि प्रभूला खायला दिली. आता ही शबरी माता कोणत्या कुणा जन्माला आली, कधी आली, कशी आली याची संपूर्ण जाणीव आहे की आजही तुमची आमची ज्या जातीकडे पाहण्याची तिरस्काराची भावना आहे त्या जातीमध्ये ही माता जन्माला आली. ऐका महिमा आवडीची बोरे खाये विल्लटीची. आता योगायोगानं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री ब्रह्मरामचंद्र यांनी शबरीच्या तोंडातली उष्टी बोरं खाल्ली ही बातमी त्यावेळच्या धर्ममार्तंडांना माहिती पडली. मग ते धर्ममार्तंड विचार करतात की हा मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि धर्मशास्त्र असं सांगताय काही झालं तरी चालेल परंतु उच्च कुळातल्या माणसाने नीच माणसाच्या घसरणाखाली सेवन करायचं नाही. ही शबरी भिल्ल जाती जन्माला आली. भगवान प्रभुरामचंद्र सूर्यवंशामध्ये क्षत्रिय कुळात जन्माला आले म्हणून प्रभू म्हणून हा दोष घडलेला यांनी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे कारण हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणून हे ब्रह्मवृंद मंडळी म्हणजे त्या महात्म्याच्या मुखातून जे ऐकलं ते सांगलं की ब्रह्मवृंद मंडळी प्रभू समोर गेले आणि बोलायला लागले हे भगवान आपण मर्यादा पुरुषोत्तम आहात आणि धर्मशास्त्राचं उल्लंघन आपल्याकडून झालेलं आहे की तुम्ही शबरीच्या तोंडातली गोष्टी बोलत खाल्ली म्हणून तुम्हाला कुठेतरी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम त्यांनी सांगितलं काही काळजी नाही तुम्ही ब्रह्मवृंद मला याची जाणीव आहे की वर्णावादी छत्र चांवर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विद्येशी माहेर ब्राह्मण जे तुम्ही ब्रह्मवृंदात तुम्ही जे प्रायश्चित्त द्याल ते मी घ्यायला तयार. मग ते ब्रह्मवृंद मंडळी शबरीच्या तोंडातून प्रभूला गोष्टी बोलत खाल्ली म्हणून प्रभूला प्रायश्चित्त देण्याकरता एका वाहत्या नदीमध्ये घेऊन गेलं. नदीच्या पात्रात उभं केलं आणि त्या ब्राह्मणांनी त्यांना संकल्प सोडायला सांगितला. पापोहम पाप कर्माने जे काय म्हणायचं असेल ते म्हटलं आणि ते संकल्पाचं पाणी त्या नदीत पडता बरोबर प्रकार असा झाला की तीर्थाची वाहणारी नदी खरी परंतु प्रभूच्या हातात ते संकल्पाचं पाणी पाण्यात पडता बरोबर ती नदी पाण्याची वाहणं बंद झालं आणि रक्त आणि पुवाची वाहायला लागली. सगळीकडे दुर्गंध. आता रक्त आणि पुवाची व्हायला लागल्यामुळे ब्राह्मणांच्या स्नानसंध्या बंद पडल्या. लहान लेकरं आक्रमण करायला लागले. सगळीकडे भाड्या वाचून हा करा. आता आपण बघा की 2 वर्षापासून वरुण राजाची कृपादृष्टी आपल्याला होत नाही तर शेतकरी बिचारा हवाल दिले झाले. सगळीकडे बिचारे चिंतित आहे. माणसं तरी कुठेतरी जाऊन खातील परंतु बिचारे गुरु कुठं राहणार. सगळीकडे चिंता लागते कारण पाऊस पाणी हे जीवन आहे. आता ही जीवन नदी म्हणजे
कोरडी झाल्यानंतर रक्त आणि पोळाची व्हायला लागली. सगळे लोक चिंतेत पडले, करावं तरी काय. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. ब्राह्मण लोक सगळे सुटले, करावं तरी काय. त्या ब्राह्मणांनी पुन्हा प्रभू जवळ गेला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू आम्ही तुम्हाला प्रायश्चित्त द्यायला नको होतं, परंतु आमच्याकडून हा दोष भेटलाय की तुम्ही देव असताना आम्ही तुम्हाला प्रायश्चित्त दिलं. काही करा, पाण्या वापरून संपूर्ण जीवन विस्कळीत झालेलं आहे. तुम्ही ही नदी रक्त आणि कुवाची कशी बंद होईल आणि ही तीर्थाची कशी व्हायला लागेल असं काहीतरी कृपा करा. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, आपण ब्रह्मवृंद आहात, आपल्या ठिकाणी ही शक्ती आहे. जसं मंत्र म्हणून तुम्ही मला प्रायश्चित्त दिलं, तशी मंत्राच्या द्वारे ही नदी पुन्हा पाण्याची वाहील असं काहीतरी करा ना. पण काय करणार, म्हणजे काहीतरी युक्ती सांगण्यासाठी लोक कापून झाले. प्रभूची शरणागती पत्करली. प्रभूने सांगितलं, तेव्हा माझ्यात तर काही ही शक्ती नाही की हे रक्त आणि कुवाची बंद होईल आणि तीर्थाची व्हायला सुरुवात होईल. परंतु ही नदी पूर्ववत वाहते असं जर वाटत असेल तर मी एक युक्ती तुम्हाला सांगतो, ती जर तुम्ही केली तर शक्य होईल. म्हणजे कोणती युक्ती, म्हणजे ज्या शबरीच्या तोंडात मी उष्टीपूर्वक खाल्ली ना, त्या शबरीच्या पायाचं तीर्थ आणून जर तुम्ही या नदीत शिंपडलं तर ही पुन्हा रक्त आणि कुवाची बंद होईल आणि तीर्थाची व्हायला सुरुवात होईल. पण त्या ब्रह्मवृंदांना लाड वाटायला लागले की आता की त्या शबरीच्या मुळे जर प्रायश्चित्त दिलं तर तिच्या दारात जायचं कसं पुन्हा. पण प्रभूची आज्ञा आहे. प्रभूच्या आज्ञेवरून त्या शबरी मातेच्या दरबारात गेले. शबरी मातेच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, माते आम्हाला प्रभूने तुमच्याकडे पाठवलंय आणि असं असं कर्म केल्यामुळे असा असा परिणाम झालेला आहे, तर प्रभूने तुमच्या पायाचं तीर्थ घ्यायला आम्हाला पाठवलेलं आहे. काही करा परंतु तुमच्या चरणाचं तीर्थ द्या. शबरी माता म्हणायला लागली, बाबा मी माझ्या चरणाचं तीर्थ तुम्हाला देणार नाही. ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याला तुम्ही प्रायश्चित्त दिलं, मी तर किरकोळ, मला तर तुम्ही आता जीव मारणार, मी देणार नाही. सगळे रडायला लागले. त्या शबरी मातेच्या चरणावर चरण प्रक्षालन करून त्या शबरी मातेचे पाय धरले आणि सांगितलं, माते काही कर परंतु तुझे चरण प्रक्षालन करू दे. ज्या शबरीमुळे प्रायश्चित्त दिलं त्या शबरी मातेच्या त्या ब्राह्मणांनी चरण प्रक्षालन केले. ते चरण प्रक्षालन केलेलं जे तीर्थ आहे ते आणलं आणि त्या नदीमध्ये शिंपडल्याबरोबर प्रकार असा झाला की ते रक्त आणि कुळाची वाहन बंद झाला आणि त्या शबरी मातेच्या चरण तीर्थाच्या प्रभावानं ती पुन्हा नदी पाण्याची व्हायला आणि या संतांच्या नामात असं सामर्थ्य आहे की या संतांच्या नामाचा जप जर तुम्ही केला ना तर नाव घेता वदनी भूषणाती. म्हणून या संतांच्या नामाचा असा प्रभाव असल्या कारणानं आमचा वारकरी संप्रदाय या संतांच्या नामाचं भजन या पद्धतीने करतो. निवृत्ती ज्ञानदेव सामर्थ्य असं की ज्ञानोबाईच्या नावाचा जप केला तर फायदे किती. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड मदनी देतो. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर पहिला. आपल्या जगद्गुरु तुकोबाईच्या नावाचा जप केला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कामे अशी नामाची शक्ती आहे. तुका म्हणे पापे
संतांची आदवे, या संतांच्या नावाचा जप केला ते नाम घेता वरणी दोष जाती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. या तिघे प्रकारच्या दोषांचं निवारण संतांचं नामस्मरण केल्यानंतर होतं, असं त्यांच्या नामाचं सामर्थ्य आहे. मग पुन्हा नामदेवरायांशी चर्चा केली. नामदेव महाराज, तुम्ही या संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगितलं, संतांचं स्वरूप सांगितलं, संतांच्या नामाचं महात्म्य सांगितलं, यांचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या लक्षात आणून दिलं की ब्रह्मादी देव सुद्धा याच्या चरणाचं तीर्थ घेतात. परंतु यांची कृपा झाल्यानंतर जीवामध्ये होणारा जो अमलाचा बदल आहे याचं काही स्वरूप आम्हाला सांगू शकाल का? तर हे मुक्ती विचारानंतर नामदेवराय त्या संतांच्या कृपेचं अगाध सामर्थ्य वर्णन करतायत. हा अभंगाच्या 3ऱ्या विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संतांच्या कृपेचं अगाध सामर्थ्य, अद्भुत शक्ती आहे चरणातून वर्णन केले की शतस्पर्श रूप रस गंध या पंचविषयामध्ये शेंडी सकट मिळालेला एखादा दुराचारी जीवात्मा असला ना, परंतु या संतांनी जर दयाळू नजरेनं त्यांच्याकडे बघितलं, यांची कृपा जर त्याच्यावर टाकली तर त्याचा तर उद्धार होतोच, परंतु तो या जगाचाही उद्धारक बनतो, असं त्यांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. संतांची कृपा झाल्यानंतर दुराचारी लोक तर उद्धरून जातातच, परंतु ते जगाचे उद्धारक कसे बनतात, वारकरी संप्रदायातले एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्राच्या खेडोपाडी जे आपल्याला कीर्तनकार दिसतात, आळंदीहून किंवा भागातून प्रशिक्षित झाले, ही सगळी महाराष्ट्राला मिळालेली देणगी म्हणजे आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. की या महाराष्ट्राचे भाग्य विधाते वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांनी 1917 साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदी क्षेत्रामध्ये केली, माऊलींच्या नजरेनं, माऊलींच्या कृपेनं. मागच्या वर्षी या संस्थेनं शताब्दी पूर्ण केली, परंतु ती शताब्दी पूर्ण करीत असताना इतक्या स्वाभिमानाने 100 वर्षाचा कालखंड घालवला की कुठल्याही शासनाचं अनुदान न घेता
कोणापुढे हात न पसरवता की ज्या संस्थेचं असं सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं वाक्य आहे की जिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, अशी 100 वर्ष ताट मानेनं अविरत कार्य करणारी एकमेव जगातली संस्था म्हणजे जोग महाराजांची. या जोग महाराजांसारख्या महात्म्याला ही वारकरी शिक्षण संस्था काढण्याकरता प्रवृत्त करणारे कोण माहिती आहे तुम्हाला? आमचे गुरुदेव वैकुंठवासी वैराग्यमूर्ती नथुसिंग बाबा राजपूत यांच्या अमृतवाणीतून ऐकलेला इतिहास आहे की जोग महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये अनेक शिष्य होऊन गेले. त्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित असलेले काही महात्मे की ज्यांच्यामुळे ही वारकरी संप्रदायामध्ये भजन विद्या विकसित झाली ते गुरुदेव सद्गुरु भगत स्वामी महाराज, त्यानंतर लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, मारुती बाबा गुरव आणि साऱ्या महाराष्ट्राला परिचित असलेले वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर. आणि यांच्यासोबत अशा काही व्यक्ती होऊन गेल्या. त्यामध्ये एक व्यक्ती होऊन गेली, त्यांचं नाव वैकुंठवासी सद्गुरु मारुतीबुवा ठोंबरे. या मारुतीबुवा ठोंबरेंचं गाव आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात शिवनेरीच्या पायथ्याला छोटंसं गाव, 100 वर्षापूर्वीचं इतिहास. यांच्याकडे एक महिन्याचा वारकरी जायचा. हे मारुतीबुवा ठोंबरे श्रीमंत होते त्यावेळेचे, परंतु त्यांना सगळी व्यसनं जडलेली सगळ्या बाजा लागलेल्या. या महात्म्याला बोलण्याची आपली ताकद नाही, परंतु गुरुवर्य त्यांचं चरित्र सांगायचे ते तुम्हाला सांगतोय. यांच्याकडे एक महात्मा जायचा महिन्याचा वारकरी, त्यांची ते सेवा करायचे. सगळी व्यसनं जडलेली परंतु वारकऱ्याची सेवा करायची बरं का. मनाचे फार चांगलं, म्हणून काही काही वेळेला असं बोलावं लागतं. काही काही गुरुव्यसनी माणसं व्यसनाधी नसतात, परंतु मनाची फार चांगली असतात. आणि ती व्यसनी माणसं मनाची चांगली पाहिल्यानंतर कधी कधी हे वाक्य बोलावं लागतं की कपटी मालकऱ्यापेक्षा दिलदार दारुड्या कधी चांगला असतो. कारण मन स्वच्छ आहे ना. तसं मारुतीबुवा ठोंबरे फार मोठ्या मनाचे, स्वच्छ मनाचे, परंतु व्यसन घडलेले काय असेल ते पूर्वीपासून. ते जे महिन्याचे वारकरी आहेत ना, ते महिन्याच्या वारकऱ्यांनी त्यांना एकदा विनंती केली की मारुतीबुवा मी तुमच्या घरी येतो, परंतु माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण आमचं ऐकलं पाहिजे. म्हणजे काय ऐकलं पाहिजे? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत आनंदीला माऊलीच्या दर्शनाला यायला पाहिजे. त्याने हात जोडले, म्हटले बाबा मी पामर माणूस आहे, माझ्यासारख्या भाग्यामध्ये माझ्या भाग्यामध्ये कुठे माऊलीचं दर्शन होणार आहे? तुमची सेवा भेटली हीच माझी माऊलीची सेवा नाही. म्हटले पुन्हा तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत आनंदीला यायला पाहिजे. वारकऱ्यांना आग्रह झाला. त्यांनी नाही दादा सांगितलं मी तुमच्या म्हटल्याला मान्यता देतो, मी तुमच्या म्हटल्याप्रमाणे आनंदीला येणार, परंतु एकटा येणार नाही, माझा सगळा परिवार सोबत घेऊन येणार. पण कोणता परिवार? म्हणजे हा घरचा परिवार नाही बर का. म्हणजे जे जे व्यसन जडले होते, दारूच्या बाटल्या, ज्या वेश्यांशी मैत्री होती, त्या वेश्या काय असेल ते सगळा गोतावळा घेऊन येणार. आता बघा उद्धार काल उद्धाराचा समय जवळ आल्यानंतर कशी दशा असते. वारकऱ्याने सांगितलं तुम्हाला कोणाला आणायची केवढी दिंडी आणा माझ्यासोबत चाला. या सगळ्या लोकांना घेऊन मारुतीबुवा ठोंबरे आनंदी राहिले. भाग्याचा क्षण जवळ आला. ते महिन्याचे वारकरी माऊलींच्या मंदिरामध्ये त्या मारुतीबुवा ठोंबरेंना घेऊन गेले आणि नेल्यानंतर पहिल्यांदा कोणाजवळ नेलं तर वैकुंठवासी मार्तंड मामा अशी फार मोठी विभूती आळंदीमध्ये त्यावेळेला होऊन गेली. उच्च कुळातले ब्राह्मण, आल्या पक्षाची पानं खायची, इंद्रायणीचं पाणी प्यायचं आणि ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करायचं. माऊलींच्या मंदिरातून आपण माऊलींचं दर्शन घेऊन त्या गाभाऱ्यात आलो की पश्चिम दरवाजाला बाहेर निघत असताना सिद्धेश्वराच्या मंदिराकडे आजार वृक्षाच्या खाली त्यांच्या पादुका आजही आहे. ते मार्तंड मामा, त्या मार्तंड मामांची आणि त्या महिन्याच्या वारकऱ्याची दोस्ती होती, मैत्री होती. त्या मार्तंड मामांकडे यांना घेऊन गेले आणि सांगितलं महाराज ते पारायण करत बसले होते, हे खट्याळ गिऱ्हाईक तुमच्याकडे आणलाय म्हणजे याचा उद्धार तुम्हाला करायचा.
त्या मार्तंड मामांनी त्या मारुतीबा ठोंबरेकडे बघितलं आणि सांगितलं, अरे हे तर खट्याळ गिरायक हा साधू दिसतो म्हटलं मला. हा म्हटलं माझी चेष्टा कशाला करताय महाराज, मी पापी माणूस आहे. शेवटी त्या महिलेच्या वारकऱ्यांनी यांची शिफारस केली, म्हटले काही करा मार्तंड मामा, परंतु यांचा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी करा. त्या मार्तंड मामाने सांगितले, बघा तुम्ही आता पहिल्यांदा इंद्रायणीवर जा आणि स्नान करून ओल्या कपड्यानिशी सती स्नान करून माझ्याकडे. हे मारुतीबा ठोंबरे स्नानाला गेले, ओल्या कपड्यानिशी यांच्याकडे येत नाही तोपर्यंत यांनी अशी चिठ्ठी लिहून ठेवली मार्तंड मामांनी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पवित्र चरणी अनंत कोट प्रणाम. फक्त 2 ओळीत पत्र लिहिले. चिठ्ठी घेऊन आलेल्या इसमाचे गुणदोष न पाहताना माऊली कृपा करून याला आपल्या पायाजवळ स्थान द्यावं का आपल्या भद्रात घ्यावे आणि खाली स्वाक्षरी करून दिली, आपला मार्तंड मामा संतांचा अधिकार. ते स्नान करून आले. आल्यानंतर त्या मार्तंड मामाने सांगितलं की आता ही चिठ्ठी घ्या, माऊलींच्या समाधी समोर ठेवा आणि नंतर माऊलींच्या समाधीवर माथा टेकवा. ती चिठ्ठी घेऊन त्या ओल्या कपड्यानिशी गावाला जात आहेत, माऊलींच्या समोर चिठ्ठी ठेवतायत. माऊलींच्या समोर चिठ्ठी ठेवल्यानंतर माऊलींच्या पवित्र समाधीवर ज्या वेळाचे मारुतीबा ठोंबरे माथा टेकवतायत ना, त्यावेळेला काय चमत्कार की माऊलींची काय कृपा झाली, देव झाले. माथा टेकवता बरोबर अंगामध्ये वैराग्याचा संचार झाला. ढाळ ढाळ रडायला लागले. केलेल्या दुष्कर्माचा अनुताप व्हायला लागला. विठ्ठल रखमाचं दर्शन करून पुन्हा माऊलींच्या समाधीवर माथा टेकवला, गाभाऱ्यात आले आणि बाहेर येता बरोबर पहिल्यांदा आपल्या अंगावरचे कपडे सगळे फाडून टाकले आणि संन्यासाचा वेश परिधान केला. संन्यासाचा वेश परिधान केल्यानंतर ज्या दारूच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या त्या फेकून दिल्या. ज्या वेश्या सोबत आणल्या होत्या त्यांच्या 2-2 कानात मारल्या, त्यांना हाकलून दिलं आणि धीर क्रम सुरू झाला. इंद्रायणीचं स्नान करायचं, अजा वृक्षाची पानं खायची, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आणि जसे या वारकरी संप्रदायाचे भाग्य विधाते सद्गुरू हेमत बाबा भजन करायचे ना, तसं त्यांनी माऊलींच्या विना मंडपामध्ये पहारा द्यायला सुरुवात केली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. अतिशय पवित्र झाले. घरचे लोक घ्यायला आले, परंतु त्यांच्या सोबत गेल्याने त्यांना उत्तर दिले की आजपर्यंत मी तुमचा होतो, परंतु आजपासून तुमचा माझा संबंध तुटलेला आहे. माझं राहिलेलं आयुष्य फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर समर्पित करण्याकरता आहे. हे भजन करता करता एवढी पवित्र वृत्ती तयार झाली आणि या महात्म्यानं आमच्या जोग महाराजांजवळ हट्ट धरला की महाराज आपल्यासारख्या अधिकारी सत्पुरुषाच्या अध्यक्षतेखाली वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी अशी एखादी संस्था तुम्ही काढा की ती संस्था ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबारायांच्या तत्वज्ञानाचा प्रचार घराघरात करेल. मग या महात्म्यांच्या विनंतीवरून मारुतीबा ठोंबरे आणि मारुतीबा गुरव या दोघांच्या विनंतीवरून जोग महाराजांनी 1917 साली ही संस्था काढली. त्या संस्थेचे हे सगळे कीर्तनकार दिसतात. मोका दुराचारी विषयी असेल संत कृपेतरीत विठ्ठलती. म्हणून बापा संतांची कृपा फार मोठी आहे. म्हणून नाथ महाराजांच्या भागवतामध्ये अशा 2 सुंदर ओव्या आहेत. तुम्हाला सांगतो विठ्ठला की तिला स्वतंत्र अस्तित्व जगात नाही. तिला जर मोठे पण मिळावं असं वाटत असेल तर संतांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. कृपेशी स्वतंत्र जन्म राही, जेथ उपजेतो साधू पाही. कृपावसे संतांचे देही, त्यांचेही ते पाही दाटुही जगी. आणि ह्या कृपाळू लोकांचं मोठे पण केवळ बघा, त्यांचं नवल काय, नवल कृपालू ज्याचे चित्त, नवल कृपालू ज्याचे चित्त, ज्याचे चित्त या दीनजनांचा उद्धार करण्याकरता तत्पर आहे. ते संत लोक काय करतात बघा, पूर्ण करीती बरोबर यांच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती पूर्ण करतात. विठ्ठला विठ्ठला विषयी असक्त संत कृपेतरीत उद्धरती.
मग नामदेव रायला पुन्हा विचारलं. नामदेव म्हणा, आता या संतांच्या कृपेचं सामर्थ्य तुम्ही सांगितलं, नामाचं सामर्थ्य सांगितलं, या संतांचा अवताराचं प्रयोजन आम्हाला समजावून सांगितलं, परंतु या संतांच्या विषयीची वैयक्तिक भावना तुमची काय ती तर आम्हाला समजावून सांगा. तर नामदेव राय संतांच्या विषयीची वैयक्तिक भावना प्रदर्शित करतायत. आपण त्याच्या शेवटच्या असे जे संत आहेत जगाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेले ब्रह्ममूर्ती संत जे आहेत त्यांची मला रात्रंदिवस सेवा मिळावी अशी एक प्रामाणिक अपेक्षा नामदेव रायांनी व्यक्त केलेली आहे. अखंडित नामात त्यांची वासप आहे. निशी दिनी ध्याये सत्संगती. संतांची सेवा संतांची संगती आपल्या जीवनात जर घडली ना तर आपल्यामध्ये बदल कसा होतो. जसा चंद्र आणि चंद्रकांतमणी या दोघांचा संयोग झाला की त्यातून जसा आपोआप शीतलतेचा पासर फुटत असतो, सूर्य आणि सूर्यकांतमणी दोघांचा संयोग झाला की त्यातून जसा आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, तसा कितीही पापी आणि दुराचारी जीवात्मा असला परंतु त्याच्या परमभाग्याला क्षणभर जरी त्याला संत संगती लावली तर उद्धारा करता लागणारी जी भगवत भक्ती आहे तिचा उगम त्याच्या जीवनामध्ये सहज होत असतो.
संत संगती देई चरणसे, त्यांच्या संगतीमध्ये जेणे हा तुझा विसर म्हणा अशी अवस्था होते. आणि त्यातल्या त्या भागवतामध्ये असा एक सुंदर श्लोक आहे, यथोपश्रयमाणस्य भगवतं विभावसु शीतं भयं तमुपेति साधु संसेवतस्तथा. अग्नी जसा आश्रितांच्या भय आणि थंडीचा निवारण करतो, आपण अग्नीच्या प्रकाशात जर राहिलो, एखादी शेकोटी गेली जंगलामध्ये, तर त्या शेकोटीच्या उजेडामध्ये आपली थंडीही जाते आणि परिसरातली भीती आपल्या मनातील नाहीशी होते. यथोपश्रय मानस्य भगवतं विभावसुं शीतं भयं तमोपेति साधु संसेवितस्तथा. त्याच पद्धतीनं साधू सेवा ही माणसाची सगळे प्रकारची भीती नाहीशी करते. सगळ्या प्रकारची भीती म्हणजे कशी? अरे तुमच्या अंतःकरणामध्ये जी जे विषयाची भीती असेल ती तर नाहीशी करते, परंतु सगळ्यात मोठी भीती जर कोणती असेल तर नाथ महाराज सांगतायत, सगळ्यात भय जर जीवाला कोणाचं असेल तर भया माझी श्रेष्ठ मरण. मरणासारखी भीती कोणाची आहे? सगळ्यांना. एखादा माणूस कोणाला घाबरत नसेल, एखादा माणूस शासनाला घाबरत नसेल, एखादा माणूस अधिकाऱ्याला घाबरत नसेल, परंतु मृत्यूला न घाबरणारा कोणी बघितलं? भयामध्ये श्रेष्ठ मरण. परंतु ज्या जीवावर संतांची कृपा झाली ना, ज्याने संतांची सेवा केली ना, तर संत काय करतात? भयामध्ये श्रेष्ठ मरण ते निवारिती साधू विचक्षण दूर करीती जन्म मरण. कृपाळू पूर्ण दिनांचे, ते कृपाळू या दिनांचं पूर्णपणे जन्म मरण चुकवतात आणि मृत्यूच्या भीतीपासून त्याला दूर करतात. एवढं मोठं सामर्थ्य संतांच्या कृपेत आहे. सांगा ना, अरे आमच्या ज्ञानोबारायांच्या समोर त्या सच्चिदानंद बाबाचं प्रेत आलं, जीव निघून गेलेला, परंतु आमच्या ज्ञानोबारायांनी अगाध कृपा त्याच्यावर केली. मस्तकावर हात ठेवला तर गेलेला प्राण पुन्हा आला आणि तो सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचा लेखक बनला. शके 1272 तरी टीका केली, ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आले लेखक झाला. अरे आमच्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भेटलेला गावगा म्हणजे एक मट्ट बुद्धीचा, मंद बुद्धीचा गरीब ब्राह्मणाचा मुलगा जेवणाच्या निमित्तानं नाथ महाराजांच्या दरबारात येणारा. परंतु ज्या वेळेला नाथ महाराजांचा अवतार कार्य संपल्यानंतर सगळे श्रोते नाथ महाराजांना विनंती करायला लागले, महाराज भावार्थ रामायणासारखा दिव्य ग्रंथ आपण लिखाण करण्याकरता हातात घेतलाय आणि आपण आता निज धर्माला जायला निघालात, पण हे उरलेलं रामायण कोण पूर्ण करणार? आमचे नाथ महाराज सद्गुण दाखवतायत, अंगुली निर्देश करतायत, तुम्ही चिंता करू नका, मी लिहिण्यासाठी घेतलेलं रामायण मी निज धर्माला गेल्यानंतर हा माझा गावगा पूर्ण करणार. गावगाकडे बोट टाकवता सगळे लोक हसायला लागले की ज्याला व्याकरण माहिती नाही तो जेवणाच्या निमित्ताने येतो, पोथी सुरू झाली की लगेच झोपून राहतो, हा काय रामायण लिहिणार? परंतु आमच्या नाथ महाराजांनी त्या मंद बुद्धीच्या गावगावर नुसता हात ठेविला, मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. तो गावगा व्यासपीठावर बसला. त्या गावगानं ते उर्वरित रामायण युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापासून पूर्ण पुढे राहिलेलं सगळं उत्तरकांड पूर्ण केलं, युद्धकांडही राहिलेलं पूर्ण केलं. तर आजही नाथ महाराजांची भाषा कोणती आणि गावगाची भाषा कोणती, कितीही विद्यापीठाचे कुलगुरू एकत्रित केले तरी त्यांना तो निर्णय घेता येत नाही. कृपा कटाक्ष न्याहारी रे, Yeah.
संतांची कृपा झाली तर तो जीव एवढा अधिकारी बनतो असं ज्यांच्या कृपेचं सामर्थ्य आहे असे कृपाशील असलेले दयेचा सागर असलेले कृपेचा सागर असलेले जे ज्ञानेश्वर माऊली तुकोबा आहेत ना या संतांचा आपल्या पाप निवृत्ती करता एक वेळ प्रेमानं चिंतन करा। ज्ञानेश्वर सेवा माऊलींच्या चरणी पांडुरंगाचे चरणी समर्पित करतो। सेविकाईचा शिवराम देतो। चुकीच असेल ते माझे बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते गुरुदेवांचा आहे। निवृत्ती पुरते अधिकते सरते करो घ्यावे तुमते विनंती असेल काया कर्मसानी काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संशय भगे अंगवृत्ती उपदेश तुमचे उपरिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।